एक 15 वर्षाची तरुणी शेतामध्ये गेली होती आणि शेत थोडं डोंगराळ भागामध्ये असल्यामुळं त्याला काही लोक जंगल सुद्धा म्हणायचे। अशा भागामध्ये शेत असल्यामुळं ती तरुणी शेतामध्ये गेली आणि शेतामध्ये गेल्यानंतर ती शेतामध्ये पोहोचलीच नाही ज्या ठिकाणी तिची आई त्या तरुणीची वाट पाहायची। मग तिच्या आईला वाटलं तरुणी अजून कसं काय आली नाही, कुठं गेली, काय गेली, आजूबाजूच्या लोकांना विचारू लागली पण ती तरुणी पोहोचलीच नाही। बघता बघता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाली तरी ती जी मुलगी होती ती घरी सुद्धा आली नाही आणि शेतामध्ये सुद्धा नव्हती। मग ती तरुणी नेमकं कुठं गेली होती आणि तिच्यासोबत काय घडलं होतं, काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे राजस्थानमधील बुंदी नावाचं एक गाव आहे आणि या बुंदी गावाजवळ बसोली पोलीस स्टेशन आहे आणि त्याच परिसरामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे। एक 15 वर्षाची तरुणी शेतामध्ये तिच्याकडे असणाऱ्या शेळ्या घेऊन गेली होती। आता त्या शेतामध्ये जात असताना तिची आई शेतामध्ये वाट पाहत होती पण ती मुलगी तिच्या आईकडे पोहोचलीच नाही, वाटामध्येच अचानक गायब झाली। आता ती एखाद्या वेळेस तिच्या आईला वाटलं असेल की ही घरून निघालीच नसेल, कारण की तिच्याकडे मोबाईलही नव्हता आणि काहीच नव्हता। मग सायंकाळ झाल्यानंतर ती जी महिला आहे त्या मुलीची आई आहे ती घरी गेली आणि घरी सुद्धा तिची मुलगी नव्हती। मग आजूबाजूच्या लोकांना इकडं तिकडं सगळ्यांना विचारू लागली पण ती तरुणी ती मुलगी घरी नव्हती आणि शेतात सुद्धा नव्हती। जेव्हा गावकऱ्यांनी तिचा तपास चालू केला बघता बघता अंधार झालेला होता आणि ती इकडं तिकडं सगळीकडे तिला बघत होते तरी सुद्धा ती तरुणी मुलगी भेटतच नव्हती। आता या महिलेची सगळे गावकरी मदत करत होते, कारण की या महिलेला एकुलती एक ती मुलगी होती आणि या महिलेला नवरा सुद्धा नव्हता। त्या महिलेच्या जीवाची आधार ती मुलगी होती म्हणून सगळं गाव त्या तरुणीला शोधण्यासाठी तळमळत होतं। जेव्हा जंगलच्या परिसरामध्ये सगळ्यांनी जाऊन शोध घेतला, लांब गावातले सगळे लोक गेले, तेव्हा जंगलामध्ये ती तरुणी त्यांना मिळाली। पण ती तरुणी होती मूर्त अवस्थेमध्ये, ती मेलेली होती। जेव्हा गावकऱ्यांनी तिला त्या अवस्थेत पाहिलं तेव्हा प्रत्येकाला रडू येऊ लागलं, कारण की ती जी तरुणी होती तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता आणि तिच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा सुद्धा झालेल्या होत्या। घटनेची माहिती तात्काळ लोकांनी पोलिसांना दिली। बिसोलीचे जे SHO आहेत राम विलास हे घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण दृश्य त्यांच्या डोळ्यांनी बघितलं। त्यांच्या डोळ्यांनी दृश्य बघितल्यानंतर त्यांना सुद्धा कुठंतरी मोठ्या प्रमाणात त्यांच्या डोळ्यातून सुद्धा रडू येऊ लागलं आणि तरी त्यांनी स्वतःला सावरत घडलेला संपूर्ण प्रकार त्या विभागाचे जे SP होते जय यादव यांना सांगितला। SP साहेबांनी सुद्धा तात्काळ संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि त्यांनी त्या गावामध्ये यायचं ठरवलं। जेव्हा त्या गावामध्ये आले तोपर्यंत बराच उशीर झालेला होता आणि त्या मुलीचा मृतदेह त्याच ठिकाणी होता। पोलीस पंचनामा करत होते। एका महिलेची एकुलती एक 15 वर्षाची तरुणी, अशा पद्धतीनं तिच्यासोबत कोणी कृत्य केलं असेल यामुळे संपूर्ण गावामध्ये हळहळ पसरलेली होती आणि त्या ठिकाणी ते SHO आणि IPS SP जय यादव हे सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते। SP साहेबांनी तात्काळ पोलिसांना आदेश दिले। त्या ठिकाणचे जे पोलीस आहेत आजूबाजूच्या परिसरामधले 200 पोलीस घटनास्थळी बोलवून घेतले, त्यामध्ये 2 DYSP बोलवले आणि स्वतः हे IPS ऑफिसर हे सुद्धा त्याच ठिकाणी होते। 200 पोलिसांचा फौजपाटा, 2 DYSP आणि एक IPS लेवलचा माणूस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत होते। आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेत होते। ताबडतोब संध्याकाळी सगळे पोलीस त्या ठिकाणी इकडं तिकडं सगळी काही चौकशी करत होते, बघत होते, कारण की हा एक जंगली परिसर होता। आजूबाजूच्या ठिकाणी कुठेही CCTV कॅमेरे नव्हते, मोबाईलचा सुद्धा विषय नव्हता। आरोपी पकडणं हा एक मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं। पोलिसांनी डॉग स्क्वॉड सुद्धा सोबत आणले होते। आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहत होते पण काही अंतरावर पोलिसांना एक चप्पल मिळाली
आणि ती चप्पल ही याच मुलीची, याच तरुणीची होती आणि त्या चपलेपासून पोलिसांना काय शोध लागणार होता असा देखील प्रश्न पोलिसांसमोर पडलेला होता. पण जेव्हा पोलिसांनी अजून कसून चौकशीला सुरुवात केली तोपर्यंत जो तरुणीचा मृतदेह आहे तो मृतदेह दवाखान्यामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता आणि त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर तरी काही क्ल्यू मिळत आहे का असं सुद्धा पोलिसांना वाटू लागलं. त्या दिवशी संध्याकाळ झाल्यानंतर रात्रभर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहणी केली, काही मिळतं का, काही मिळतं का. मग काही अंतरावर पोलिसांना एक अंडरवेअर मिळाली आणि पोलिसांनी ती अंडरवेअर ताब्यात घेतली आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा चौकशीला सुरुवात केली, तपासणीला सुरुवात केली. ते डॉग स्क्वॉड, 200 पोलीस, 2 DYSP आणि स्वतः हे IPS लेवलचे अधिकारी सगळी चौकशी करत होते. जेव्हा आजूबाजूच्या परिसरामधल्या लोकांना, शेतकऱ्यांना जे शेतामध्ये जातात काम करत होते त्यांना सगळ्यांना विचारलं की इकडं कोणाला जाताना बघितलं का, त्या तरुणीला कोणी जाताना बघितलं का. तेव्हा काही लोकांनी सांगितलं की ह्या तरुणीला इकडं जाताना पाहिलं होतं आणि तिच्यासोबत सुद्धा अजून काही लोक या परिसरामध्ये काम करत होते. त्या सगळ्या लोकांची नावं पोलिसांनी माहीत करून घेतली. त्या परिसरामध्ये एकूण 18 लोक पोलिसांना सापडले आणि त्या 18ही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशीसाठी बिसोलीच्या पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं आणि बिसोलीच्या पोलीस स्टेशनमध्ये बोलवल्यानंतर त्या सगळ्यांची चौकशी केली. पण त्या 18ही जणांकडून काहीही माहिती उघड होत नव्हती आणि कोणीसुद्धा स्पष्टपणे बोलत नव्हतं. प्रत्येकजण म्हणत होता आम्हाला काय माहीत नाही, आम्ही आमच्या कामामध्ये व्यस्त होतो. पण त्या ठिकाणी पोलिसांना एक अंडरवेअरसुद्धा मिळालेली होती आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीनं ते जे 18 लोक त्या ठिकाणी उभा केले होते त्या 18 लोकांकडं तो डॉग म्हणजे ते जो कुत्रा आहे त्या 18 लोकांकडे पाठवण्यात आलं. कारण की त्या कुत्र्याला त्या अंडरवेअरचा वास दिला गेला होता आणि कुत्रे कशा पद्धतीनं ओळखतात हे देखील आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती. मग तो जो कुत्रा आहे तो एका व्यक्तीजवळ जाऊन थांबला आणि त्याचा वास आणि त्या अंडरवेअरचा वास सेम असल्याचं तो कुत्रं सांगत होता, म्हणजे तशा काही हालचाली करून दाखवत होता. पोलिसांनी मग त्या जो व्यक्ती होता त्याला ताब्यात घेतलं, त्याची चौकशी चालू केली आणि त्याला विचारलं तरीसुद्धा तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. पोलिसांनी जेव्हा त्याची पॅन्ट काढून पाहिली तर त्याच्या आतमध्ये त्याला अंडरवेअरच नव्हती. मग पोलिसांनी विचारलं तुझी अंडरवेअर कुठे, तू अंडरवेअर का घातली नाही, तर तो म्हणे मी अंडरवेअरच घालत नाही. अशा पद्धतीनं त्यानं पोलिसाला उत्तर दिलं. आता पोलीससुद्धा या प्रश्नावर शांत कसे बसतील. पोलिसांनी लगेच एक पथक तो जो व्यक्ती होता त्याच्या घरी पाठवलं आणि त्याच्या बायकोला काहीही माहीत नसताना त्याच्या बायकोला विचारलं की तुमचा नवरा अंडरवेअर घालतो का, तर ती म्हणे हो अंडरवेअर घालतो. मग कोणत्या नंबरची घालतो, किती नंबरची घालतो, कोणत्या कोणत्या कलरची घालतो, हे सगळं त्या व्यक्तीच्या बायकोला विचारलं आणि त्या बाईनं सगळं काही खरं खरं पोलिसांना सांगितलं. आता मात्र तो जो व्यक्ती होता त्याचं खोटं पण हे उघड झालं होतं. मग पोलिसांच्या पद्धतीनं त्याला विचारलं तेव्हा त्यानं सगळं काही खरं खरं सांगितलं. त्यानं सांगितलं की हा जो व्यक्ती होता त्याचं नाव होतं सुलतान. सुलतानसोबत अजूनही 2 जण होते आणि या तिघांनी मिळून ती जी 15 वर्षाची तरुणी होती तिच्यासोबत नको ते कृत्य केलं होतं. जेव्हा ती या तिघांना विरोध करत होती, म्हणजे तिच्या बळजबरी करत असताना ती यांना विरोध करत होती, तेव्हा हे तिघही जण तिच्यासोबत जबरदस्ती करत होते आणि ती विरोध करत असतानाच हे तिला शरीराच्या वेगवेगळ्या भागावर चावू लागले, तिला हाणमार करू लागले, तिला मारहाणसुद्धा करू लागले. तिनं शेवटपर्यंत या तिघांनाही हात लावू दिला नाही, काहीही करू दिलं नाही. मग शेवटी कंटाळून या तिघांनी ती जी तरुणी होती 15 वर्षाची तिचा गळा दाबून तिला ठार केलं आणि तिचा जीव गेल्यानंतर तिच्यासोबत सगळं काही केलं. अशा प्रकारचे हे 3 हैवान होते. त्यापैकी एकाचं नाव होतं सुलतान, दुसऱ्याचं नाव होतं छोटेलाल आणि 3ऱ्या वर्षाचा जो आरोपी होता तो फक्त 12 वर्षाचा होता आणि सगळ्यात जास्त हैवानियत त्यानंच केली होती असं या 2 आरोपींनी सांगितलं. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून हे सगळं उघड झालं होतं की तिच्यावर जो बळजबरी केली आहे, जबरदस्ती केली आहे, ही
ती मेल्यानंतर केली आहे, ती जिवंत असताना असं कुठलंही तिनं काही करू दिलं नाही, असं पोस्टमॉर्टममधून समोर आलेलंच होतं. या संपूर्ण घटनेची दखल स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली होती आणि मुख्यमंत्र्यांनी जे IPS लेवलचे अधिकारी होते जय यादव यांना आदेश दिले होते आणि जय यादव यांनी स्वतः या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन तात्काळ घटनास्थळी जाऊन तात्काळ 200 पोलिसांचा फौजफाटा घेऊन 2 DYSP घेऊन स्वतः चौकशीला सुरुवात केली आणि लवकरात लवकर म्हणजे कमीत कमी वेळेत त्या आरोपींना पकडलं. तो जो आरोपी होता सुलतान, त्याला तर अंडरवेअर बदलायला सुद्धा टाईम दिला नाही, एवढ्या तात्काळ त्या आरोपीला पोलिसांनी पकडलं होतं. म्हणून राजस्थानमध्ये त्या संपूर्ण पोलिसांचं मोठं कौतुक केलं गेलं होतं. जय यादव होते यांचंसुद्धा कौतुक नागरिकांनी केलं होतं. पण ती जी तरुणी होती तिला न्याय मिळावा आणि हे जे 3 आरोपी आहेत यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी, असं त्या तरुणीच्या आईनं मागणी केली होती, त्या गावकऱ्यांनी केली होती. संपूर्ण जिल्ह्याभरातल्या लोकांनी आणि संपूर्ण राज्यभरातल्या लोकांनी अशी मागणी केली की त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. मग 29 एप्रिल 2022ला यांची केस कोर्टामध्ये गेली आणि न्यायाधीशांनी या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली आणि सांगितलं की जोपर्यंत यांचा जीव जात नाही तोपर्यंत यांना फासावर लटकावा. 29 एप्रिल 2022ला त्यांना शिक्षा सुनावली आहे, पण अजूनही त्यांना फाशीची शिक्षा झाली नाही. जेलमध्येच ते सडत आहेत. कारण की आपण पाहतो की कशा पद्धतीनं एखाद्याला फाशीची शिक्षा झाली तरी लवकर त्याला फाशी दिली जात नाही, त्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी निघून जातो. अशा आपण अनेक प्रकरणं अनेक घटना आत्तापर्यंत बघितलेल्या आहेत. पण एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर या संपूर्ण घटनावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.